आपण सर्वजण इथं एकजुटीने आहेत. आपल्या बरोबर नारी शक्ती पण आहे, आपले मोठे बांधव पण आहेत. पुन्हा एकदा जोरदार घोषणा द्यायचे. आदिवासी मंत्री अशोक उईकांचा राजीनामा झालाच पाहिजे. भारत माता की त्यानंतर खांडवी दादा, त्यानंतर फसाळ साहेब बोलणार आहेत. मी खांडवी दादाला विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. सर्व भावना मानव क्रांतिकारी ज्यादी सर्व भावना हे आदिवासी विकास भवन कोणासाठी आपल्याला म्हणजे आदिवासी विकास भवन वाले आपल्याला तत्काळ घेतात. हे आयुक्त आपल्या सोबत बोलायला काय येते नाही. सर्वच असं झालेलं आहे. हे जवळच आपल्याला रोडावर उतरवायला आणतं. जवळच आपल्याला नाही रोडावर उतरवायला एवढा घंटा होतो यांच्यावर कपास. जवळच आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहे. आपल्या मंत्री पुणे या ठिकाणी आपल्या आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसत आहेत. 5 दिवस झाले त्यांना उपोषणाला बसलेले. 5 दिवस झाले अशी परिस्थिती झाली. इतक्या दिवसापासून आपलं शिष्यवृत्ती झालं त्यासोबत कार्यक्रम करायच्या समस्या त्या समस्या सुद्धा यावर सुद्धा कोणी लक्ष देत नाही. इतकं भागतं, इतकं बोगस झालेलं आहे सरकार. या सरकारला असं वाटतंय की आमच्या शिवाय कोणीच नाही. पण या सरकारला आपला दाखवून द्यायचं आहे आदिवासी एकता काय, आदिवासी ताकद काय. या सरकारला आपण दाखवून द्यावं विद्यार्थ्यांची एकजुटी काय. या सरकार दरवेळेस आपल्याला हीच समजतं. या सरकारवर वाटतं की आपण दरवेळेस मागे राहू, पण आदिवासी विद्यार्थी आपण सगळे एकत्र येऊन यांना यांची लायकी 100% दाखवणार. या दरवेळेस आपल्याला असं समजून राहिले आदिवासी विद्यार्थी काय करणार नाही. आपल्या विरोधात आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करते. 5 ऑगस्ट 2026 मध्ये लागू झालेला जो चेअर आहे त्या चेअरमध्ये आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यमनवादी सरकारने केलेला आहे. अशोक आदिवासी विकास मंत्री हा काहीच कामाचा नाही. हा फक्त आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊनच कामं करतोय. एक पण असं काम आहे का ज्यांनी आपल्या विरोधात जाऊन नाही केलेलं आहे. आपल्यासाठी यांनी काय चांगलं काम केलंय आदिवासी विकास भवननी केलंय का? काही चांगलं काम केलंय का यांनी? काहीच चांगलं काम केलेलं नाही यांनी. हे दरवेळेस आपल्या विरोधात जाऊनच काम करत आहे. प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी आपण रोडवर उतरायचं, त्यांच्या दारात यावं लागतं तेव्हा हे काहीतरी करतात. ते पण आपल्याला फक्त आश्वासन देतात का हा करू. कागदावर आपल्याला काहीतरी समजतात, ते दाखवतात का करणार आहे, पण करते काहीच नाही. एकदम बोगस झालेलं आहे ना. अशोक उईके मंत्री जो आदिवासी विकास मंत्री याचा राजीनामा आपण 100% घेणार आहे. कारण की हा राजीनामा देण्याचा काय राजकीय पदावर बसण्याचं लायकच नाही. कारण की याला पद सांभाळता येतच नाही. एकदम निर्लज्ज झालेला हा दरवेळेस आदिवासी विद्यार्थ्यांच्या विरोधात आदिवासी समाजाच्या विरोधात काम करत गेलेला आहे. एकाने आपल्यासाठी काम चांगलं केलेलं नाही. आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दाबणे म्हणत आताही जो आपल्या आदिवासी आश्रमशाळेत झालेले घटना 3 विद्यार्थ्यांचा जीव झाला त्या ठिकाणी त्या आश्रमशाळेत साप घुसेपर्यंत तिला वर्णन करत काय होता, तिथले अधिकारी करत काय होते. जर रात्रीच्या जर साप चावलाय ते लक्ष पुढे होतं. म्हणजे इतक्या दिवसापासून यांनी फक्त असं त्या आश्रमशाळेत कोणी देखरेखच केली नाही का. रात्रीच्या जर विद्यार्थ्यांना काही अडचण आहे काय नाही त्या ठिकाणी काय व्यवस्था तिथले कर्मचारी यांनी त्यावर लक्ष का दिलं नाही. सर्वात मोठा हा विषय. विद्यार्थी आपले जीव गेले त्याचे भरपाई कोण करणार. हे काही नाही गुपचुपच्या गुपचुपच झालेले आहे सगळे. हे सगळं भ्रष्टाचार आहे. हे आदिवासी विकास भवनमध्ये जे बसतात ते सुद्धा फक्त त्यांच्या खिशा भरून घेण्यासाठी बसलेलं आहे. आपल्यासाठी कोणीच नाही त्या ठिकाणी. आपल्याला त्यांनी कुत्रा समजलाय डायरेक्ट या सिच्युएशनला. आपल्याला इथे येऊन बसावं लागतं उन्हात आणत. म्हणजे आम्ही यांच्याच कामं करायचे का आपण. जर आपला जात पडताना तर काय राहू हे आपल्याला फिरवतात. जे आणत ते आणत यांना बोगस जे बसता बोगस जात पडत घालती घेऊन जे बरोबर आहे बरोबर टायमिंग जातात त्यांना तिथे पैसे भेटतात ना म्हणून ते करता. ते आदेश भावना आशिष एकत्र एकी ठेवा. आपण यांना आपल्याला झुकवायचं हे आपला पुत्रा समजतं ना. पण आपण यांना पुत्रा समजायचं यांना पेंटला पायंडळी लागवायचं. खांडवी दादाला जय जोहार. मित्र हो, आपल्या बरोबर मी एक थोडक्यात एकच मिनिट सांगतो. आपल्या ताई कडाळे ताई ह्या आंदोलनाच्या छळी येणार हे थोडंसं सुजबूज लागली होती. पोलीस प्रशासन ते मॅडम ताईंना शोधत होते. तरीही ताईंनी आपला जोजबा आपला हौसला आपल्या विद्यार्थ्या पायी त्या इथं उपस्थित आहे. त्यांची पूर्ण नारी शक्ती इथं उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ आहे. त्यानंतर मी आपले आदिवासी सामाजिक कार्यकर्ते फसाडे दादा यांना विनंती करतो. एक मिनिट मी बोलते. माझी जरी चौकशी केली असेल पोलिसांनी कारण की त्यांना माहिती आहे ही बाई आल्यानंतर आहे ना डायरेक्ट